तर हाय गाईज, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी प्रतीक पवार स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या रविवार आहे, तर आज रात्री आम्ही लोक गाडीचं थोडं काम आहे ते काम करतोय. तुम्हाला दाखवतो काय काम करतोय ते. चला आपल्या गाडीला जाऊ. आपण शेडमध्ये गाडी उभी केली आहे. प्रथमेश आहे, नंतर आदेश आहे आणि आदेशचा एक मित्र आहे. चला तर आता आदेश भाऊ, प्रथमेश, चंदन. गाडीचं काम बाकी आपलं. हे पावसामुळे जरा कलर उडाला आणि गंज पकडले. ते गंज आम्ही काढणार. आता तुम्हाला दाखवतो कशी काढणार आम्ही ते. चला तर पत्र्याने आपण पहिला या पापड्या काढू, त्यानंतर मग याला पॉलिश पेपरनी घासू आणि मग तुम्हाला दाखवतो की पुढं काय करायचं ते. चला तर मित्रांनो, मी पत्रा साफ करतो. हा पत्रा जरा गंजलेला, तर हा पत्रा साफ करून मी पण तिकडं गाडीपाशी जातो. अशा पापड्या ज्या आहेत ना, त्या पापड्या काढायच्या पहिला. त्यानंतर मग त्यावरती पॉलिश पेपर मारायचा आणि त्यानंतर मग डेको लांबी लावणार आपण. तर जेवढ्या पापड्या निघाल्या तेवढ्या आम्ही काढल्या कलरच्या. आता हे निघत नाही, तर ह्याला आपण तर पॉलिश पेपरने प्लेन घासू एकदम आणि त्याच्यानंतर आपण डेको लांबी लावू. चला तर प्रथमेश आणि आदेश आता पॉलिश पेपरने घासून घेतात. तर प्लेन करतील घासून आणि त्याच्यानंतर डेको लांबी लावणार आपण. तुम्हाला दाखवतो डेको लांबी काय आहे आणि डेको लांबी तुम्ही कुठे कुठे लावू शकता हे पण दाखवतो, सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. पहिलं हे घासून घेऊया प्रॉपर. तर आदेश खूप मेहनत घेतोय आणि प्रथमेश पण तो खूप मेहनत करतोय गाडीवरची. आपलं ड्रॅगन तुम्हाला दाखवतो. आता पावसाळा संपलाय माझा, हे पण मी काढतो. आपल्या कैची आहे आपण हे काढला. 4 महिने माझे फोकस प्लास्टिक मध्ये चेक होते. पावसाळा गेला तर फॅनने आपण काढतो. फायनली आपण काढले. जो फोकसचा कलर ब्लॅक आहे. तर आता आदेश पण चाललाय. तसे चंदन पण घरी चाललाय. चंदनला घरात फोन आला म्हणून चंदन घरी चाललाय आणि आदेश पण घरी चाललाय. बाय बाय, भेटू सकाळी. उचल बाय बाय. आता प्रथमेश आणि मीच आहे, ते दोघं पण गेलेत. त्यांना घरातनं फोन आले. तर आम्ही दोघं थोडं काम करू हे पूर्ण फायनल आणि मग आम्ही दोघं जण घरी जाऊ. तर उद्या मला तर सुट्टी आहे पण प्रथमेशला सुट्टी नाही. प्रथमेशला कामावर यायचं उद्या. तर आपण 1 वाजेपर्यंत फायनल करू हे आणि मग तिथून डायरेक्ट घरी जाऊ. तर आम्ही इथं काम करतोय आणि मोबाईल ठेवला इथं, कारण मोबाईल पकडाय आमचा कोण नाही, त्यामुळे मोबाईल असं ठेवून आम्ही शूट करतो इथं. आता हे आम्ही घासून घेतले, पूर्ण प्लेन केलं. हात पूर्ण असं फिरते. पहिले तर खरबुडी लागत होतं, कारण ते गंज होती ना, त्यामुळे खरबुडी लागत होतं. आता पूर्ण गेलं आहे. आता ह्याला आम्ही डेको लांबी लावणार आहे. दाखवतो तुम्हाला. बघा हे थांबलं डबाची मागवतो. ही डेको लांबी आहे. तर माझ्या हातामध्ये आता डेको लांबी आहे. ह्याने तुम्ही तुमच्या गाडीचे डेंट असतील ना ते भरू शकता. आता आम्ही लोक तर आमच्या गाडीला डेंट नाही, टेबल करायला ह्याचा वापर करतोय. तुम्हाला दाखवतो हे कसं यूज करतात ते. चला पहिलं तुम्हाला हे ओपन करावं लागेल आणि हे काढायला ना छोटे लोखंडाचे पत्रे असतात, ते पत्रे तुम्हाला घेऊन लागतील. बघू शकता. तर एकाने काढायचा. बघा माझा मित्र प्रथमेश काढला आता. आणि हे घट्ट असतं खूप, हे लवकर सुकतं.
तर कमी कमीच घ्या आणि जसं तुम्ही घ्याल ना तसं लगेच हा झाकण असं बंद करा, कारण हवा जायला नाही पाहिजे. जर हवा गेली ना तर आतमध्ये सुकणार लगेच ते. तुम्हाला दाखवतो कसं लावतात. तर बघा प्रथमेश लावतो आपल्या गाडीला. आता हे लेवल करायला आम्ही यूज करतोय, पण हे तुम्ही तुमच्या गाडीचे डेंट असेल ना तर डेंट पण तुम्ही भरू शकता आणि त्यानंतर त्याच्यावरती जो तुमच्या गाडीचा कलर आहे तो स्प्रे कलर मारू शकता. तर आता मी लेवल करून घेणार आहे पूर्ण आणि मग ह्याच्यावरती मी ब्लॅक स्प्रे मारणार आहे, कारण ह्याचा कलर ब्लॅक होता. जे गन्स पकडलं होतं ना त्याने लेवल खाली वरती झाली होती, म्हणून आम्ही पहिलं घासून घेतलं प्रॉपरली. त्याच्यानंतर आता डेकोलांबी लावणार आहे आणि मग एक दिवस सुकाय ठेवणार आणि पुढच्या बुधवारी किंवा गुरुवारी जसं आपल्याला टाईम भेटेल तसं ब्लॅक स्प्रे आणून आपण गाडीला ब्लॅक स्प्रे मारू. चला, तर सेकंड टाईम आपण परत घेतो. जसं घेऊन होईल ना तसं बंद करून टाकायचं, कारण जसं सुकलं ना लगेच ते तर मग ते वाया जाणार. तर आमची आता डेकोलांबी लावून झाले. आता तुम्हाला थोडं खळबळच वाटत असेल, पण उद्यापर्यंत सुकल ना आणि सुकल्यानंतर आम्ही त्यावर परत पॉलिश पेपर मारणार एकदा आणि पॉलिश पेपर मारला ना मग एकदम लेवल प्लेन होणार ती आणि मग याच्यावर आपण मारणार बुधवारी ब्लॅक स्प्रे. रात्रीच्या 1:15 झालं. आता आम्ही इकडनं निघतोय. तर हे माझे फोकस आहेत. तर पावसाळ्यामुळे मी यांना प्लॅस्टिकने झाकून ठेवलेलं तर वाईट वाटत होते, पण यांचा कलर ब्लॅक आहे ओरिजिनलमध्ये. तर बघू होता. तर माझी ड्रॅगन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर आमच्या गाडीचं काम झालं आता, तर आम्ही इथनं निघतोय. चला, गाडीचं काम झालं आहे, म्हणजे आता उद्या फक्त पॉलिश पेपरने एकदा घासायचं आहे की ते प्लेन होईल आणि मग बुधवारी आपण त्याला ब्लॅक स्प्रे मारू. तर मला तर सुट्टी आहे उद्या, ह्याला सुट्टी नाही प्रथमेशला. मग तो आता चाललाय घरी. आता मी पण गाडी लावतो वरती आणि मी पण जातो घरी. तर आपण डायरेक्ट सकाळी भेटू. चला बाय, गुड नाईट. शुभ सकाळ. रात्री झोपायला लेट झाला तर सकाळी उठायला पण लेट झाला आहे. तर वाजली 10. तुम्हाला दाखवतो ते गाडीचं कसं सुकलं आहे. तर प्रॉपर ते अजून थोडं पाहिजे, बघू शकता. आता एकदम प्रॉपर सुकलं आहे, पण अजून थोडं संध्याकाळपर्यंत सुकू द्या. थोड्या वेळाने आपण दुपारी 4 वाजेपर्यंत जाणार आहे खाली आपण. तेव्हा पॉलिश पेपर आणू, जिरोचा पॉलिश पेपर, आणि जिरोच्या पॉलिश पेपरने मग घासून हे पूर्ण प्लेन होईल आणि त्यानंतर मग ब्लॅक स्प्रे मारायचं ह्याच्यावरती. तर संध्याकाळी डायरेक्ट आपण जेव्हा निघू तेव्हा भेटू. चला, तर फायनली रात्रीचे वाजले 12 आणि आता परत काम चालू करायला घेतलं आहे. बघा प्रॉपर सुकले. आता याच्यावरती जिरोचा पेपर मारणार आहे आम्ही. जिरोचा पेपर मारून मग ब्लॅक स्प्रे मारणार. तर हा आहे जिरोचा पेपर. तर मी खाली जाणार होतो, पण प्रथमेश बोलला की मी कामावर इथं आणतो, तर मी खाली गेलो नाही. डायरेक्ट आता आपण चालू करूया आपला ब्लॉग. चला, आपल्या गाडीला वाट नको पडायला आणि आपण घेऊन लागली अशी. गोणी लावली किंवा आपली गाडीची वरून घाण पडल. ठीक आहे, पडणार नाही. आता प्लेन करायला चालू केलं. पत्या भाऊ फुल मेहनत करतोय. आपल्या ड्रॅगनला पुढच्या महिन्यात गावी जायचं आहे, त्यामुळे आपला भाव थोडी मेहनत जास्त घेतोय. आता 1च महिना बाकी आहे बैल दिवाळीला. मग आम्ही दोघं जाऊ परत गावी वन डे लवकरच. त्यामुळे आम्ही गाडीला रेडी करतोय. आता पुढच्या महिन्यात सर्व्हिसिंगमध्ये 4 इंडिकेटर पण टाकू आपण, कारण इंडिकेटर पावसामुळे खराब झाले होते. तर तो पण ब्लॉग मी बनवणार आहे.
तुम्हाला बघायला भेटलंच पुढच्या महिन्यात. तुम्हाला दाखवतो गाडीचे काय काय पार्ट गेले. हा इंडिकेटर आहे, हा खराब झाला म्हणून मी कट केला असा इथनं. आता सर्व्हिसिंग मध्ये आपण हा टाकणार आहे. हा इकडे एक इंडिकेटर आहे, त्यानंतर हा एक इंडिकेटर आहे. हे एक्स्ट्रा लावलेत मी गाडीला. हे ओरिजिनल तर आहेत आपल्या इथं, पण मी हे एक्स्ट्रा लावलेत. बघा हा तिसरा आणि इथे चौथा इकडे आहे आणि हा इथं चौथा आहे. हा बघा इथे आहे, काळोखात दिसत नसेल तुम्हाला, फ्लॅश लावतो. हा बघा हा इथं आहे एक, हा 2 3 आणि हा पाठी 4. तर 4 इंडिकेटर. आणि हे आपण ड्रॅगन दिसण्यासाठी ह्या लाईट लावल्यात येल्लोवाल्या, ह्या पण खराब आहेत. ह्या पण 2 टाकणार आहोत. तर सर्व्हिसिंगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल. आणि तुम्हाला जर माझी पूर्ण मॉडिफिकेशन जी मी केले त्याची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग आपण त्याच्यावरती पण एक ब्लॉग बनवू पूर्ण गाडीचा, की मी सामान कुठनं आणलं, काय काय मी एक्स्ट्रा ॲड केलं आहे. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मग तसे मी एक ब्लॉग बनवतो पूर्ण गाडीचा. आपला छोटासा गणपती कसा वाटतं हा गणपती गाडीला, मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे काम पूर्ण झालं की गाडी जरा धुवायला लागेल, कारण हा जो कलर आहे तो खाली पूर्ण सांडला. गाडी जरा घाण झाले तर आपण पुसू. तर आता काम व्हायला आहे पूर्ण आमचं. पण गाडी बघा किती घाई पिठावा. तर काम तर व्हायला आहे, पण गाडी बघ होतं किती घाण झाले. जाताना गाडी पण मस्त ओल्या पाण्याने धुवून टाकू. पाणी तर आहे मामांच्या इथं, इकडं पण घाण झाले. तर आमचं आता काम झालंय, बघ एकदम पूर्ण प्लेन झालं हे. तुम्ही बोला असाल हे अर्ध सिल्वर दिसतंय अर्ध ब्लॅक दिसतंय. तर तो ब्लॅक, तर जो तुम्हाला हा ब्लॅक हे दिसतो ना, ते ऑलरेडी ते प्लेन होतं. आणि जे तुम्हाला हे दिसतं ना सिल्वर कलरचं, ते आपले डेकोर लॅम्प लावले. तर तिथे खरबुडी झालं किंवा गंज पकडलेलं, त्यामुळे जरा खालीवर झालं. मग ती लेवल त्यात पकडलेली गेले, म्हणून ते आता कलर तुम्हाला असा दिसतोय. पण जेव्हा आपण ह्याच्यावर ब्लॅक स्प्रे मारणार ना, तेव्हा तुम्हाला एकदम प्लेन ब्लॅक पूर्ण दिसेल. आणि लेवल आता मस्त झालं, पूर्ण स्मूथ हात फिरतोय एकदम. बघा माझा हात एकदम स्मूथ फिरतोय. आणि पहिलं गंज पकडले होते ना म्हणून हात अटकायचा आहे, असा अटकायचा हात. आता एकदम स्मूथ फिरतोय हात, बघता तुम्ही. तर चला आता मी माझा ब्लॉग थोड्या वेळाने एंड करणार आहे. चला आपण पहिले गाडी घाण तुम्हाला दाखवतो, गाडी किती घाण झाले. ही गाडी जरा धुवूया आणि मग आपला ब्लॉग आपण एंड करूया. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते सांगतो पहिला, एक मिनटं. आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आपला कॅमेरा जो होता तो रिप्लेसमेंटला आपण दिला होता. तो कॅमेरा आलेला आहे. फायनली 1 महिना लागला रिटर्न यायला कॅमेरा, पण आला आहे. तुम्हाला तो मी छोटीशी क्लिप टाकतो. तो आला आहे, गेल्या बुधवारी आला आहे, सॉरी या बुधवारी आलेला. तर आम्ही छोटीशी ओपन करताना व्हिडिओ काढलेली, ती व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉगमध्ये अटॅच करतो मी. तर माझा कॅमेरा होता GoPro Hero 9 ब्लॅक. तर आत्ता काय झालं आहे, GoPro Hero 9 ब्लॅक मॉडेल बंद झाला आहे. त्यामुळं आपल्याला भेटलं रिप्लेसमेंटमध्ये 11 ब्लॅक, 10 आणि डायरेक्ट 11 भेटलं आपल्याला. तर तुम्हाला छोटीशी ती क्लिप मी ॲड करतो ब्लॉगमध्ये. नाही रिटर्न पाठवलं रे, खराब झालं ना तेव्हा, म्हणून आला होता. वॉरंटी होती ना 2 वर्षाची. ब्लू आला, ब्लू कलर गाडीला मॅचिंग आलं. ब्लू स्टिकर है, स्टिकर है. बॅटरी असेल का भावा? पण 11 आला भावा. अबे 11 ब्लॅक दिलाय. असं कसं रे? नाही होता मला बॅटरी, बहुतेक बॅटरी नाही. असं चालू दिला काय? चालू करून बघायला नको. हा
आपण गाडी घेऊन घेऊया, प्लास्टिक काढूया, बघू तर किती घाण झाली. अक्षर तू कसं गाडी ठेवल्या तुझे कपडे होते मळलेले काहीतरी गेल्या गाडी धुवून झाले आपली. तर बघू शकता आता गाडी धुवून पण झाले, पुन्हा घाण आता गेली गाडीची. तर चला आता आपला ब्लॉग एंड करायचा टाइम झाला. तर माझा हा छोटासा ब्लॉग होता की तुमच्या गाडीला डेंट आला असेल तो कसा काढावा, किंवा तुमच्या गाडीला गंज आला असेल तर तो कसा काढावा. तर तुम्हाला दाखवलं मी डेकोलांबी लावून मी कसं पेपरनी घासलं, मग डेकोलांबी लावली, मग परत पेपरनी घासलं. त्यानंतर मग तुमच्या गाडीचा जो कलर असेल ओरिजिनल तो तुम्ही स्प्रे कलर मारू शकता. तर हा छोटासा एकंदरीत ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. फायनली तर मी आमचा ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चला.